वर्ष 2026-27 साठीच्या अर्थसंकल्पात युवा शक्ती प्रणित आणि 3 कर्तव्यांवर आधारित सुधारणा संकल्पांचा वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला निश्चय। देशात वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 5 वैद्यकीय केंद्र तसंच 3 नवे आयुर्वेदिक एम्स स्थापन करण्याची घोषणा। राष्ट्रीय आतिथ्यशीलता संस्थेचीही केली जाणार स्थापना। अर्थसंकल्पात आयटी क्षेत्रावर भर तसंच परदेशी आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी कर सवलतीच्याही घोषणा। भारताला जागतिक औषध निर्माण केंद्र बनवण्यासाठी 5 वर्षात 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बायो फार्मा शक्ती योजनेची घोषणा। सेमीकंडक्टर अभियानाचा दुसरा टप्पा तसंच इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेची घोषणा। सुमारे 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक। रेअर खनिजांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिणेतल्या 4 राज्यात रेअर मार्गिकेची घोषणा तसंच 3 रसायन पार्कही तयार केले जाणार। सार्वजनिक भांडवली खर्चात वाढ करत 2026-27 या वर्षात तो 12,02,000 कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीची घोषणा। मुंबई पुणे हैदराबादसह 7 उच्चगती रेल्वे मार्गिकांची घोषणा। 5 वर्षात 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग तसंच सुधारित उडान योजना कार्यान्वित होणार। विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी अशा संस्थांमधल्या विद्यार्थिनींसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक महिला वसतिगृह बांधलं जाणार। लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांच्या एमएसएमई निधीची घोषणा। एसएमईंसाठीचं पत हमी कवच वाढवलं जाणार। अर्थसंकल्पात राजकोषीय तूट 4.4% राहण्याचा अंदाज व्यक्त करत वित्तीय शिस्त राखण्यात यश आल्याचं वित्तमंत्र्यांचं प्रतिपादन। नवा प्राप्तिकर कायदा 1 एप्रिलपासून होणार लागू। परदेशी आयटी कंपन्यांना सेफ हार्बर सवलत। अनेक दंड आणि शिक्षेच्या तरतुदींचं सुसूत्रीकरण। हा अर्थसंकल्प अपार संधींचा राजमार्ग असून भारताची वैश्विक भूमिका नव्यानं सशक्त करणारा असल्याचं सांगत पंतप्रधानांनी अर्थसंकल्पाचं केलं स्वागत। हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा असून महाराष्ट्रालाही होणार लाभ। केंद्र सरकारकडून राज्याला मिळणार सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा निधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आणि अर्थसंकल्पाच्या नंतर शेअर बाजारात 1600 पेक्षा अधिक अंकांची घसरण तर निफ्टीही सुमारे 500 अंकांनी कोसळला। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात